Audio Jungle. Audio Jungle. न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमरकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज आपण आलेला भांबर गाव येथे वंदनाताई राठोड आणि वासुदेव राठोड यांच्याकडं, आणि यांनी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आज आपल्या भांबोरे गावासाठी एक सुविधा म्हणून असं एक कॅम्प आणलेला आहे ST महामंडळाचा। तर आपण नेमकं बोलूया वंदनाताई राठोड आणि व त्यांचे हजबंड वासुदेवजी राठोड यांच्यासोबत। तर वंदना राठोड, आम्ही भांबोऱ्याचे रहिवासी आहे। घाटांजीला जाणं येणं करायला आम्हाला खूप त्रास होतो। त्यामुळे नाही का मला कुठंतरी असं दुखावलं माझं मन की माझ्या गावातल्या नागरिकांना खूप त्रास होतो बा। विद्यार्थीसुद्धा आहे आणि म्हातारी पण आहे, तर सगळ्यांना एक अशी सुविधा करून द्यायची की जेणेकरून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, मोफत प्रवास करायला मिळाला पाहिजे। म्हणून नाही का आम्ही एक कॅम्प भरविलेला आहे। त्यामार्फत NCMC कार्ड बनवण्याकरता तर ही सेवा करून मी त्यांना तिकीट, अर्धी तिकीट आणि मोफत तिकीट असं करून दिलेलं आहे। आणि हे नागरिकांनी आम्हाला भरघोस हे दिलेलं आहे, साथ दिलेली आहे आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते माझ्या गावकरी लोकांचा। आणि हे माझं समाजकार्य आहे आणि मी समाजकार्य करत असते। माझं नाव मोहम्मद समीर आहे। मी घाटंजीच्या बसस्टँडवर NCMCचे कार्ड बनवतो, म्हणजे आधी तिकीटचे कार्ड बनवतो। आम्ही आता आज सकाळपासून 10 वाजेपासून भांबोरा हा गावामध्ये आम्ही कॅम्प घेतलेला आहोत आणि इथं आमचे वासुदेव भाऊ राठोड आणि वंदनाताई राठोड यांनी आग्रह केला होता, त्यामुळे आम्ही इथं आलेलो आहोत आणि 111 असे लाभार्थी इथं आम्ही गेलेलो आहोत। ठीक आहे सर। तर सर तुमचं नाव? वासुदेव नथुजी राठोड। NCPचे कार्ड जे बनवायचे होते मला, ते महामंडळवाल्याला मी आग्रह करून बनवासाठी मी कार्य करत असतो। मी जवळपास 40 वर्षापासून माननीय नामदार संजयभाऊ राठोड यांच्या संपर्कामध्ये, त्यांच्या सान्निध्यातून राहून, त्यांच्या संपर्कात राहून जसे त्यांचे आदेशानुसार मी कामं करत असतो। जवळपास 40 वर्षापासून माझ्याकडून काही लोकांचे कामं चांगले व्हावं म्हणून मी महामंडळ अधिकाऱ्यांना आग्रह केला आणि कॅम्पसाठी आग्रह करून मी कॅम्प लावला होता। तर तुम्ही म्हणजे गावाच्या नागरिकाच्या हितासाठी काम केलेलं आहे। तर ताई तुमचं नाव? वंदना राठोड। तर तुम्ही जे आज तुमच्या नागरिकांसाठी, गावातल्या नागरिकांसाठी एवढी मोठी तुम्ही आज म्हणजे कॅम्प बोलावला, तुम्ही सहकार्य केलं, स्वतःच्या घरात एवढा मोठं घेतलं, तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला खूप आनंद आहे त्यांच्यासाठी की माझ्या नागरिकांसाठी एक समाजसेवा करण्याचा मला एक हे मिळालेलं आहे। त्या उद्देशाने मी समाजकारण केलेलं आहे आणि नागरिकांच्या सुविधासाठी माझ्या मिस्टरांनी आज निवेदन दिलेलं आहे की आम्हाला तहसील हा घाटांजी पडतो आणि आम्हाला बस व्यवस्था नाही आहे, म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे की आम्हाला घाटांजी ते भांबोरा बस मिळावी, यासाठी आम्ही आज अर्ज सादर केलेला आहे। आणि संजय भाऊ राठोडला आमचं हेच म्हणणं आहे की आमच्या गावाला एक बस सुरू करावी। अतिशय चांगलं काम केलेलं आहे, कारण की कार्ड तर काढले पण या गावाला बसच नाही आहे, तर याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? आमची प्रतिक्रिया अशी आहे की भांबोऱ्यामध्ये तहसील प्लेस आमचा घाटांजी आहे, त्यामुळे फार त्रास होतो जनतेला। त्यामुळे आम्ही बसची व्यवस्था अर्ज दिलेला आहे, आज मागणी करतो आहे, ती पूर्तता करावी अशी माझी महामंडळाकडे विनंती राहील। धन्यवाद सर। तर बघू शकता, आणि ST महामंडळची पण इथं बस चालू नाही आहे, तर ते चालू करण्यात यावं अशी यांची पण विनंती आहे। न्यूज मराठी 24/7 मधून निलेश कुरमरकर, यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी।